नमस्कार मित्रांनो, तुम्ही पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? किंवा तुम्ही या क्षेत्रातील प्रकल्पांवर काम करणारे डेव्हलपर बिल्डर आहात का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 124 हून अधिक गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. हे तुम्हाला माहित आहे का? यामध्ये सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अडकली आहे. ईसी मंजुरी न मिळाल्यामुळे हे सर्व प्रकल्प रखडले आहेत. तर प्रश्न असा आहे की हे प्रकल्प का रखडले आहेत? ईसी म्हणजे काय? आणि आता मुंबई उच्च न्यायालयाने असा कोणता निर्णय दिला आहे जो विकसकांना आणि घर खरेदीदारांना दिलासे देऊ शकेल? चला समजून घेऊया. पर्यावरण मंजुरी, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणजे काय? कोणत्या प्रकारच्या प्रकल्पांना ईसीची आवश्यकता असते? सोप्या भाषेत सांगायचे तर 20,000 चौरस मीटर किंवा त्याहून अधिक बिल्टअप एरिया असलेल्या इमारती किंवा बांधकाम प्रकल्पांना. ही झाली बी कॅटेगरी. आणि B1 कॅटेगरीमध्ये 50 हेक्टरपेक्षा अधिक जास्त क्षेत्रफळ आणि 1.5 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त बिल्टअप क्षेत्रफळ असलेल्या टाउनशिप प्रकल्पांना, म्हणजे ते झाले B1 कॅटेगरी मधले प्रोजेक्ट्स. अशा प्रोजेक्ट्सना ईसी मिळवणे आवश्यक आहे. यासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण SEIAA कडून मान्यता आवश्यक आहे. महाराष्ट्रात हे प्राधिकरण SEIAA महाराष्ट्र आहे. सो ह्याला आपण ह्या व्हिडिओसाठी एन्व्हायरमेंट ऑथॉरिटी असं म्हणूया. पुण्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स प्रोजेक्ट्सना मिळतो आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळत नाही. तर खरा मुद्दा काय आहे? सेफी स्कोअर हा खरा मुद्दा आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह एन्व्हायरमेंटल पोल्युशन इंडेक्स. सेफी स्कोअर जर 60 ते 70 मध्ये असेल तर गंभीरपणे प्रदूषित त्या शहराला मानले जाते, आणि जर 70 पेक्षा जास्त सीपी स्कोअर असेल तर त्याला अतिशय गंभीर प्रदूषित शहर मानले जाते. तर पिंपरी चिंचवड हा अत्यंत किंवा तीव्र प्रदूषित परिसर आहे असे गृहीत धरून एन्व्हायरमेंट ऑथॉरिटीने अनेक प्रकल्पांचे ईसीच्या परमिशन्स पुढे ढकलल्या होत्या. तिथून पुढे ही समस्या चालू झाली. पण वास्तव काय आहे? फॅक्ट्स काय आहेत? MPCB महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार जून 2024 पर्यंत पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्राचा सेफी स्कोअर 48.37 होता, आणि दुसऱ्या एका अहवालानुसार डिसेंबर 2023 मध्ये हा स्कोअर 32.52 होता. हे दोन्ही जे सीपी स्कोअर आहेत ते गंभीरपणे प्रदूषित किंवा अत्यंत प्रदूषित मर्यादेपेक्षा खूपच खाली आहेत. 60 पेक्षा जर वरती असेल तर गंभीरपणे प्रदूषित म्हटलं जातं. म्हणजेच पिंपरी चिंचवड या वर्गीकरणात येत नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हणजेच CPCB 2 सप्टेंबर 2024 रोजीच्या ईमेल मध्ये स्पष्ट केले की प्रदूषणाची स्थिती निश्चित करण्यासाठी एकूण सेफी स्कोअर विचारात घेतला जातो आणि केवळ एका घटकाचा, जसे हवा, पाणी याचा विचार केला जात नाही. तर सीपी स्कोअर हा टोटल सगळ्या बाबींचा विचार करून दिला जातो. पिंपरी चिंचवड सीपी स्कोअरच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर किंवा गंभीर या कोणत्याही प्रकारामध्ये मोडत नाही. पिंपरी चिंचवड शहराचा सीपी स्कोअर विदिन परमिसिबल लिमिट्स आहे. कायदेशीर बदल व न्यायालयीन निर्णयांमुळे हे प्रकार आणखी गुंतागुंतीचे झाले. 2014 मध्ये MOEFCC ने 2006च्या EIA अधिसूचनेत सुधारणा केली आणि म्हटले की काही सामान्य अटी B आणि B1 श्रेणीतील प्रकल्पांना लागू होणार नाहीत. केरळ उच्च न्यायालयाने जवळपास 10 वर्षानंतर 6 मार्च 2024 रोजी 2014ची ही अधिसूचना रद्द केली. केरळ उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाच्या आधारे एन्व्हायरमेंट ऑथॉरिटीने 13 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत अनेक प्रकल्प पुढे ढकलले आणि CPCB कडून स्पष्टीकरणाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. तिथून पुढे हा प्रॉब्लेम वाढत गेला. विकसक संघटना क्रेडा, पुणे मेट्रो आणि काही विकसकांनी या मनमानी आणि अवास्तव विलंबाविरुद्ध याचिका दाखल केली. ते म्हणाले की सेफी स्कोअर स्वीकारार्ह मर्यादेत असूनही मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. 29 जानेवारी 2025 रोजी MOEFCC ने एक नवीन अधिसूचना जारी केली. यामध्ये श्रेणी 8A आणि 8B अंतर्गत प्रकल्पांसाठी सामान्य अटी वगळण्यात आल्या. तथापि वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 24 फेब्रुवारी 2025 रोजी 29 जानेवारी 2025च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. या स्थगितीनंतर एन्व्हायरमेंट ऑथॉरिटीने प्रकल्पांना मंजुरी देणे जवळपास बंद केले. पिंपरी चिंचवड अत्यंत गंभीरपणे प्रदूषित आहे असा विश्वास ठेवून SEIAA म्हणजे एन्व्हायरमेंट ऑथॉरिटी प्रकल्पांना विलंब करत राहिले, जे CPCBच्या स्पष्टीकरणाच्या विरुद्ध होते. त्यानंतर क्रेडा आणि इतर विकसकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की त्यांचे प्रस्ताव अनिश्चित काळासाठी थांबवता येणार नाहीत. प्रोजेक्ट अनिश्चित काळासाठी थांबवता येणार नाहीत. त्यांना कायद्यानुसार आणि योग्य त्या वेळेमध्ये प्रोजेक्ट्सच्या प्रपोजल्स वरती विचार करण्याचा अधिकार आहे.
30 एप्रिल 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती SM करनाईक यांच्या खंडपीठाने या खटल्याला सुनावणी केली. उच्च न्यायालयाला असे आढळून आले की पिंपरी चिंचवडचा सीपी स्कोअर गंभीर किंवा अत्यंत प्रदूषित वर्गीकरणाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. CPCBने स्पष्टीकरण दिल्यानंतरही PCMC अत्यंत गंभीरपणे प्रदूषित आहे. या गैरसमजावरती एन्व्हायरमेंट ऑथॉरिटीने विकसकांचे प्रस्ताव नाकारले होते असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने स्पष्ट केले की प्रस्तावांचा विचार अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाही. प्रस्तावांचा विचार वाजवी वेळेत केला पाहिजे. न्यायालयाने एन्व्हायरमेंट ऑथॉरिटीला 8 आठवड्यांच्या आत प्रलंबित पर्यावरण मंजुरी प्रकल्पांवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय CPCBच्या 2 सप्टेंबर 2024 रोजीच्या ईमेलनुसार आणि MPSCने अपडेट केलेल्या प्रकाशित केलेल्या सध्याच्या सेपी स्कोअरच्या आधारे किंवा CPCBने एन्व्हायरमेंट ऑथॉरिटी दिलेल्या स्पष्टीकरणात घेतला जाईल. CPCB कडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच प्रकल्पांवर विचार केला जाईल. ही एन्व्हायरमेंट ऑथॉरिटीची विनंती स्वीकारत नसल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मित्रांनो, तर आता पुढे काय? मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्देश पिंपरी चिंचवडमधील नवीन आणि विद्यमान प्रकल्पांसाठी मोठा दिलासा आहे. यामुळे PCMC क्षेत्रातील आर्थिक घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारी 2025च्या अधिसूचनेवर अजूनही स्थगिती दिली आहे आणि त्याशी संबंधित मुख्य याचिका सुनावणीसाठी प्रलंबित आहे. प्रलंबित प्रस्तावांचे मूल्यांकन जलद गतीने करावे अशी विनंती क्रेडाईने सर्वोच्च न्यायालयालाही केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही म्हटले आहे की राज्य सरकार या रखडलेल्या प्रकल्पांच्या मुद्द्यावर लक्ष घालेल आणि सर्वोच्च न्यायालयात राज्यातर्फे भूमिका मांडेल. तर मित्रांनो, याच्यामधून असा निष्कर्ष दिसून येतोय की पिंपरी चिंचवडमधील रिअल एस्टेट प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरी म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा प्रश्न खूपच गुंतागुंतीचा आहे, ज्यामध्ये सेपी स्कोअर, कायदेशीर बदल, न्यायालयाचे आदेश यांचा समावेश आहे. 8 आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, जे हे गतिरोधक तोडण्यास मदत करू शकते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. जर तुम्ही या प्रकल्पांशी जोडलेले असाल तर या येणाऱ्या 8 आठवडे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असू शकतात. आम्ही या प्रकरणाचे निरीक्षण करू आणि तुम्हाला अपडेट देत राहू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.